मित्रांनो सकाळचे वाजलेत 5 आणि आम्ही निघालो श्रीवर्धन हरिहरेश्वर करायला. चला मित्रांनो, प्रियंकाचा आवाज आहे हा. महाराष्ट्र मित्रांनो, मी सुशांत आंबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपला आजचा ग्रुप ट्रॅव्हलचा व्लॉग आहे आणि आपण चाललो आहोत श्रीवर्धनला. पुढची धमाल दाखवतो तुम्हाला. आपला मित्र आहे रवी आणि आपला KDCचा सगळा जुना ग्रुप आहे. आमचे सगळे जॉबमधले जुने मित्र पुन्हा एकदा एकत्र आलेत. सगळे फॅमिली आहेत. चला पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला किती धमाल मजा येते ती. मित्रांनो, समोर आपली कार बघू शकता तुम्ही. मित्रांनो, पुढे समीर आणि प्रियंका बघू शकता. ही आरती नेरळवरनं चढली, तिचा मुलगा हर्ष आणि अश्विन आणि सोबत आहे रवी आपला आणि माझी वाईफ आहे आणि मी मागे बसलोय. चला जर्नीला स्टार्ट करूया आपण. मित्रांनो, हॉटेल ठाकरेजवळ थांबलो आपण. सकाळचे 6 वाजलेत आणि गरमागरम वडापाव मागवला आणि कांदा भजी. अरे यार, यांचे फोटो संपत नाहीत. आले का सगळे? मित्रांनो, आज झोपलाय पहिलाच. मित्रांनो, खोपोली क्रॉस करत आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप सुंदर असा अश्वारूढ पुतळा. वाकणवरनं टर्न मारला आणि मुंबई गोवा हायवेला लागलो आहे. CNG भरून घेऊया आपण पहिला. मित्रांनो, छोटा हर्ष पण आहे आपल्यासोबत आणि त्याचे पप्पा अश्विन भाऊ. दे खाऊ दे मला. मित्रांनो, दिव्यागरला पोचलो आहे आणि हेच आपलं आज इथे आपण गेस्ट हाऊस बुक केला आहे. बीचपासून 5 मिनिटांवरती. चला तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो मी गेस्ट हाऊस आपला. सर्वजण गाडीतनं उतरलेत. सामान वगैरे घेऊन वरती जाऊया आपण. मित्रांनो, फायनली पोचलो आहे आपल्या गेस्ट हाऊसवरती. चला तुम्हाला रूम वगैरे दाखवतो मी. मित्रांनो, सर्वजण एकाच रूममध्ये राहणार आहोत आणि एका रात्रीचा प्रश्न आहे. ॲक्च्युली घ्यायच्या होत्या 2 रूम, पण एकच रूममध्ये आपण सर्वजण राहत आहोत. आणि रूमच्या इकडचा आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही. उंच उंच नारळांची झाडं आणि कौलारू घरं देखील आहेत त्या ठिकाणी. आणि बाजूला साकेच्या अंतरावरती समुद्र आहे दिव्यागारचा. खूपच सुंदर इकडची वाईब्स आहे आणि चिमण्यांचा आणि पक्ष्यांचा आवाज या ठिकाणी आहे. खूपच सुंदर वाटतं आहे. हा व्ह्यू बघू शकता तुम्ही रूमच्या बाहेरचा.
भारी व्ह्यू मस्त आहे, पूर्ण अशी वाईब्स येते कोकणातली. मित्रांनो हा फ्रंट व्ह्यू आहे आणि इथून आपण वरती आलेलो आणि खाली त्यांची खानावळ पण आहे गेस्ट हाऊसची. मी तुम्हाला नंतर नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईल. हे खालचं तुम्ही खानावळ बघू शकता. आणि आपण सेकंड फ्लोअरला आहोत. खूपच सुंदर वाटतं. फायनली स्पॉटवर पोहोचलो आहे आपण आणि आता थोडंसं दिव्यागर एक्सप्लोर करूया, आजूबाजूचे बीचेस वगैरे फिरूया आणि समुद्रात डुबक्या मारूया आणि आजचा दिवस असाच एन्जॉय करूया. आणि उद्याच्या व्लॉगमध्ये अजून काय काय बघायला मिळेल तुम्हाला. चला जाऊन समुद्राचा फेरफटका मारूया आपण. चल कुठे आहे समीर बीच? अच्छा समोरच आहे ना. मित्रांनो हे आमचे एक्सरे टेक्निशियन रवी सर, हे आजच्या पिकनिकचे पूर्ण स्पॉन्सर आहेत. हे अश्विन भाई तुम्ही बघू शकता. ही यांची मिसेस आरती, ही आमची मिसेस आणि हे प्रियंका आणि समीर आणि त्यांचा प्रियांश आता एकदम सायलेंट मोड मधून आता थोडा पाणी बघितल्यावर खुश होईल. मित्रांनो थोडंसं पुढे गेल्यावर समुद्र किनारा आहे आणि इथे चालताना वेगळीच वाईब येते. पूर्ण गाव साईडचं या ठिकाणी तुम्ही आस्वाद घेऊ शकता. खूपच सुंदर असे चिऱ्यांची घरं आहेत आजूबाजूला. आज खूप वर्षांनी पगार काय झाला ना. बिन पगारी ठेवून दिली ही अशीच स्टेशन माझ्याकडे पण. तुझ्याकडे सगळ्यात आधी होती ना ती वेगळी ही अशी सुंदर कुवा विहीर बघू शकता तुम्ही. एवढे मोठे ते या का अजून हुमले माहित नाही. हुमल्यांका हात लावतो अशा चावतीत ना. तू ब्लॉग मध्ये 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 लँग्वेज टाकत जातो. असं 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 नारळाचं नाही पडत किती पण हवा आली तरी. नारळ पडतात डोक्यात. मित्रांनो थोडंसंच पुढे गेल्यावरती दिव्यागारचा समुद्र किनारा आहे. तुम्ही बघू शकता. रस्त्यातनं आलो की सगळे समुद्रकिनारे लागूनच आहेत लाईनीमध्ये आणि तुम्ही कोणत्याही वाटेने गेलात तर तुम्हाला समोर समुद्रकिनारे दिसतील. तर चला आपण पोचलो आहे समुद्रकिनाऱ्यावरती. तिथला व्ह्यू बघा तुम्ही समुद्रकिनाऱ्याचा सुंदर व्ह्यू असा. रवी जास्त एक्सायटेड झाला आहे आणि खूप ओरडतो तिथून. एकदम खुश झाला आहे रवी. फायनली दिव्यागार बीचला आपण आता पोचलेलो आहोत. दिव्यागार बीचवर थोडासा फोटोशूट वगैरे करूया आणि मग तिथून दुपारी जेवूया असा आजचा प्लॅन आहे. बघत राहा पूर्ण व्हिडिओ. आजचा पूर्ण दिवसभराचा हा व्लॉग असणार आहे. थोडासा मोठा होईल पण इंटरेस्टिंग व्लॉग आहे. शेवटपर्यंत बघत राहा. ही रवी नवीन बिझनेस कसा आहे तुझा? अरे एकदम मस्त आहे. कसं वाटतं तुम्हाला? भारी. येऊ शकता. रवी जोलर पवार IV. समुद्रामध्ये शेवटी आपली तर कोणीच नाही आहे. आपण तिथे इथले मालक आहोत. आणि रवीची प्रॉपर्टी बघू शकता तुम्ही. मित्रांनो समुद्राचा खूपच आवाज आहे त्यामुळे थोडं व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो.
आपण माईक विसरलो रूमवरतीच आणि या लाटांचा आवाज भरपूर आहे. थोडंसं व्हॉईसमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो ऐकायला. खूपच खळखळणारा असा दिव्यागरचा समुद्र आहे आणि कोपऱ्यामध्ये श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर त्या साईडला आहे. प्रियंकाची एकदम जोशामध्ये फोटोग्राफी चालू आहे. सर्वजण एकदम फोटो काढण्यामध्ये दंग आहेत. मित्रांनो दिव्यागर बीचवरती आहे आणि खूपच शांतता आणि सुंदर बीच आहे. श्रीवर्धनमधला हा एक सुंदर बीच आहे दिव्यागर. आणि दिव्यागरचे जे होमस्टे वगैरे ते पण खूप छान छान आहे. चला आपण अजून थोडंसं फिरूया आणि जेवण वगैरे करून घेऊया, कारण संध्याकाळी आपल्याला पुन्हा एकदा यायचं आहे आंघोळ करण्यासाठी. चला, बद्दल काय बोलशील तू? खूप छान वाटलं आणि एवढी गार हवा एवढा उन्हामध्ये आणि इतक्या दिवसानंतर आपला सगळा ग्रुप एकत्र. अरे खूप भारी फिलिंग आणि ही एक्साइटमेंट किती दिवसाची होती आणि आज ती पूर्ण झाली याचा मला खूप आनंद वाटतोय. क्रेडिट गोज टू रवी. थँक्यू. चला त्यांना भूक लागले, आता तोडू काहीतरी जेवण घेऊन. गो चिरे वय तुका काय गो चेडवा चिरे वय तुमका. मित्रांनो फायनली आपण बीचवरती जाऊन आलो आहे आणि आता थोडं जेवणाचा प्रोग्राम करूया. जेवण वगैरे घेऊया आणि मग परत काय प्लॅन आहे रवी आपला? जेवण झाल्यानंतर मस्त थोडासा रिलॅक्स व्हायचं समुद्रामध्ये डुबक्या मारूया मस्त एकदम. म्हटलं आपले रेडिओला चालेल का? मित्रांनो हे हॉटेल पूजा आहे. बीचपासून 5-7 मिनटं हार्डली आणि इथे आपण राहिलो. तुम्ही नंबर घेऊ शकता. खूपच छान वातावरण आणि घरगुती टाईप आहे जास्त आणि ग्रुप्स वगैरे म्हणजे जास्त लोक या ठिकाणी दिसलेत मला. आणि त्यांची खानावळ आहे, खूप ऐस खानावळ आहे. टेस्ट वगैरे बघूया कशी आहे. मित्रांनो सगळ्यांना भूक लागली आहे आणि बघूया आता काय काय कोण कोण मागवते. मित्रांनो माझी सुरमई थाळी आलेली आहे. बघू शकता तुम्ही काय काय याच्यामध्ये. सोलकढी पण दिलेली आहे आणि अजून बऱ्याच जणांनी सुरमई थाळी मागवली आहे. हिनी मागवली आहे कोळंबी थाळी आणि यांच्या सर्वांच्या सुरमई थाळी आहेत, पॉपलेट थाळी आहे. चला जेवणाला सुरुवात करूया आपण आता. पापलेट आहे ना? एवढं लेट जेवली हो. अनलिमिटेड. मित्रांनो आता थोडंसं झोपून वगैरे घेऊया आणि नंतरचा व्लॉग नंतर शूट करून टाकूया. रवी रात्री इथेच बसायला भारी एकदम. ऍक्च्युली पाणी जाण्यासाठी गेलेलं मी मग पाणी सोडलं होतं. जेवण वगैरे करून झालंय. आता रूममध्ये थोडंसं रेस्ट करूया आणि इव्हिनिंगला निघूया आपण समुद्रामध्ये. चला पुन्हा एकदा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये.